पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय। स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यानं महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारलं। महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। त्यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावरती उचलून जल्लोष केला। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रनं मोहोळला मिळालेल्या गुणावरती आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरनं निघून गेला, त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं। या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। शिवराज राक्षेनं केलेल्या राड्यानंतर शिवराज राक्षेवर कारवाई करावी अशी मागणी करत पंचांनी मैदानावरती ठिय्या मांडला। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मैदानावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा पंचांनी घेतला। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचाचा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षेनं केला। माझी पाठ टेकलीच नाही असाही दावा शिवराज राक्षेनं केला। तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेनं केली। माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो। ही मेहनत पंचांना माहिती नसते। पंच काहीही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेनं केला। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर शिवराज राक्षेनं मोठा राडा केला। शिवराजच्या पराभवाचा निर्णय अमान्य असून पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला असा थेट आरोप काका पवार यांनी केला। पृथ्वीराज मोहोळ यांना पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचावरती पराभवाचं खापर फोडलं। त्यानं पंचाला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। त्यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं। शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपणच टिकवायला हवं। आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। मराठी माणूस बेघर होताना दिसतोय, हा विकास नाही। प्रगतीच्या नावावरती घरं जाणं हा विकास नाही। हिमाचल आणि आसाममध्ये भारतीय असून सुद्धा जमिनी घेता येत नाहीत, मग महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केला। दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली। दिल्लीतल्या 23 मतदारसंघात अजित पवारांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आगामी निवडणुका मुक्त वातावरणात आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी काँग्रेसने एक टीम तयार केली आहे। ही टीम निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती लक्ष ठेवणार आहे। महाराष्ट्रातनं नितीन राऊत यांचा या समितीत समावेश आहे। चांगलं काम करणं सुद्धा वाईट असतं हे मला कळून चुकलंय। कोण कोणासोबत जाईल आणि कोणाचा प्रचार करावा लागेल हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरनं सांगणं अवघड आहे असं म्हणत राम शिंदेंनी विधानसभेतल्या पराभवावरती भाष्य केलं। या सरकारला वाटतं की आम्हीच राजा आहोत आणि जनता प्रजा आहे। सोन्याचा मुकुट घातला की पितळाचा, यातून तुमची मानसिकता समोर येते असा कुचकटोला नाना पटोलेंनी लगावला। बावनकुळेंच्या सोनेरी मुकुटावरनं त्यांनी टीका केली। काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 8 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे। चंद्रपुरात मंत्री नितेश राणे यांनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एक उच्चस्तरीय बैठकीला मार्गदर्शन केलं। तलावांवरील अतिक्रमण, गाळ काढणे या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले। मंत्री नितेश राणे आज चंद्रपूर दौऱ्यावर होते। काल नितेश राणेंनी चंद्रपूरची दैवत असलेल्या माता महाकालीचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं नितेश राणेंचा सत्कार करण्यात आला। महानुभावपंथीयांची जेवढी ठिकाणं आहेत त्यांचा आम्ही विकास करू। अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती काढायची आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापुरात भव्य नागरी सत्कार पार पडला। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत सत्कार झाला। टीका करणे, वायफळ बोलणे हे आता सामनाचं ध्येय झालंय। उभाठा पक्षाला नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात संजय शिरसाट यांनी सामनाच्या रोखठोकमधील दाव्यावर टीका केली। संजय राऊतांना एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त काहीच दिसत नाही।
ठाकरेंनी राऊतांना त्यांच्या क्षमतेबाहेरचे इतकं मोठे इंजेक्शन दिलंय की ते अजूनही कोमातनं बाहेर पडत नाही, तसा खुचकटोला आमदार किशोर पाटलांनी लगावला. सामनाचं हे कामच आहे, ते दुखावले गेले, त्यामुळे सामनातून आरोप करणं साहजिक आहे. दुफडी माजवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया संजय सावकार यांनी दिली. सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थांच्या विरोधात टास्क फोर्स समिती गठीत केली. या समितीमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न आणि औषध विभागातील अधिकारी तसंच अंमली पदार्थ विरोधी पथकातील एक अधिकारी अशा 5 सदस्यांचा समितीत सहभाग असणार आहे. इंदापूर इथल्या पुणे सोलापूर महामार्गावरील भुयारी प्रवेशद्वाराचं वीरश्री मालोजीराजे भोसले असं नामकरण करावं, तसंच स्मारकाच्या दुरुस्तीकरता निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचं निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंना देण्यात आलंय. सकल मराठा समाजाकडून ही मागणी करण्यात आली. जालन्यामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या गावात गोळीबाराची घटना घडली. बुलेटवरनं आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या 3ही आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. नेमका हल्ला कोणी केला याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं वार झाल्यामुळे प्रवासी जखमी झाले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत 460 कोटींच्या तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला. हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे सादर केला जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही आमदाराचा विरोध नाही. शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्व आमदार कृती समितीला घेऊन चर्चेसाठी येणार आहेत. कृती समितीचा सुद्धा शक्तीपीठला विरोध नसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. शक्तीपीठला विरोध करून अशोक चव्हाणांनी मराठवाडा द्वेष्टेच्या यादीमध्ये जाऊ नये असा सल्ला हेमंत पाटील यांनी त्यांना दिला. त्यांची ताकद वाढली असेल तर आमचीही वाढेल अशी टीका पाटलांनी केली. धाराशिवमधल्या पळसप इथे ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शाब्दिक टोलेबाजी रंगली. मी सिनियर टर्म आमदार, पण मला डावलून बनसोडे आणि पाटलांना मंत्रिपद मिळालं, मला कधी मिळणार असं म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळेंनी मनातली खतखत बोलून दाखवली. तर अजित पवार हिशोब करणारा माणूस, ते सगळ्यांचा हिशोब करणार अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटलांनी दिली. जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावरती मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी मसिया संघटनेनं चर्चासत्र आयोजित केलं होतं. दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी विरोध करत असतील तर आम्हालाही विरोध करावा लागेल असा टोला संजय शिरसाट यांनी विखे पाटलांना लगावला. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर सुरू असलेल्या महाकुंभासाठी जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात 3 याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यातील एकूण शाळांपैकी 78.40% शाळांमध्ये संगणक उपलब्ध असून 1,08,444 शाळांमध्ये संगणक वापराचं प्रमाण 72.95% असा दावा शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ 0.81% इतक्या शाळांचं सर्वेक्षण केलंय. एमएमआरडीएच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील 12,000 कोटींच्या कर्जासाठी नुकतीच सरकारनं कर्ज हमी दिली आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएच्या प्रकल्पांना अर्थबळ मिळणार असून प्रकल्प वेगानं मार्गी लागण्यास मदत होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित करण्याची परंपरा बहुधा खंडित होऊ लागली आहे. कारण गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदारांची एकही बैठक सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली नाही. मुंबईमध्ये जानेवारीमध्ये घरविक्रीला समाधानकारक सुरुवात झाली. मुंबईत 12,249 घरांची विक्री झाली आहे. यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागच्या 13 वर्षातली जानेवारीतली घरविक्रीचा उच्चांक आहे. एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेशातील विकास काम आता वेग घेणार आहेत. कारण एमएमआरडीएच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी आवश्यक एमएमआरडीएकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने द्यायला सुरुवात झाली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्यास वायू प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होईल असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलंय. तसंच गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करण्याबाबतच्या धोरणाला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन ते अंमलात आणा असे आदेश सुद्धा राज्य सरकारला देण्यात आले. फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. परराज्यातून मिळून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची आणि मटारच्या दरात घट झाली आहे.
म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या डिलाईल रोड इथल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या 7 टॉवरपैकी 2 टॉवरचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे बीडीडी वासियांचं 500 चौरस फुटांच्या आलिशान घरात राहण्याचं स्वप्न पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. नवीन वर्ष उजाडल्यापासून मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार आहे. मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होईल, तर किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. या दिवशी मुंबईकर सुपर कूलचा अनुभव घेऊ शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया महाराष्ट्रात फेल होऊ लागलाय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 48.3% शाळा आजही संगणकाविना आहेत, अशी धक्कादायक वस्तुस्थिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. इतकंच नव्हे तर अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचंही प्रमाण वाढतंय. ससून रुग्णालयातील 5 रुग्णांनी जीबीएसवर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांना रविवारी डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवत घरी सोडलं. पुण्यासोबतच दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची एअर टॅक्सी सुविधा सुरू केली जाणार आहे. 2026 पर्यंत या सुविधेची प्रायोगिक तत्वावरती चाचणी घेतली जाईल, असं केंद्रीय नागरी हवाई मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएससी नर्सिंग आणि सामान्य परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायला सुरुवात केली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येतील आणि त्यातून यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाला वेळेत सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालाय. बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा पिकाचं चित्र अद्याप तरी अस्पष्टच आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र 15 एप्रिल नंतरच आंबा बाजारात येईल असं बागायतदारांकडून सांगितलं जात आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश केला जाणार आहे. याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केलाय. मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांना या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. मुंबई मध्य रेल्वे CSMTवरती लवकरच 150 हायटेक बॅगेज तसेच बॉडी स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेनं निविदा काढली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात जोरदार होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी या नव्या आठवड्यात 6 नव्या IPOंमुळे पैसे गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये 1 IPO मेन बोर्डवर तर 5 लघु मध्यम कंपन्या अर्थात SME क्षेत्राशी संबंधित असणार आहेत आणि पुढच्या आठवड्यात आणखी 2 IPO लिस्ट होणार आहेत. जानेवारीत देशातील वीज वापर 2.7% वाढून 137.49 अब्ज युनिट इतका झाला. या काळात तापमान सामान्यपेक्षा कमी झाल्यामुळे गीझर यासारख्या उपकरणाचा वापर कमी झालाय. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पालिकेनं यासाठी गेल्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद कागदावरच असल्याचं दिसतंय. प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना फारशी गती मिळालेली नसून निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईच्या अनेक भागात पाणी गळती, कमी दाबानं पाणी पुरवठा, दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा इत्यादी समस्यांशी सामना करावा लागतोय. त्यामुळे पालिकेनं विविध विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची जवळपास 300 कोटींची कामं हाती घेतली आहेत. कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, मालाड, कांदिवली, बोरिवली, गोरेगाव आणि दहिसरचा यात समावेश आहे. मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेशातील महानगरांमध्ये ढासळत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत न्यायालयानं उचित पावलं उचलण्याचे निर्देश शासनाला दिलेत. पनवेलमध्ये 150 वर लाकूड फाटा वापरणाऱ्या प्रदूषणकारी 150 बेकऱ्या आणि हॉटेल्स आहेत. या सगळ्यांना नोटिसांचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे ठोस कारवाई काही महापालिकेनं अद्याप केलेली नाही. पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती प्लास्टिक कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी RDF प्रकल्प उभारण्यात आलाय. यासाठी प्लास्टिकपासून फ्युएल गोळे तयार केले जातात. या कचऱ्याच्या कारखान्यामधील बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. राज्य परिवहन महामंडळाकडून स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्यात आले. एका वर्षात 4 फेऱ्यांच्या एकूण गुणांच्या सरासरीच्या आधारे अंतिम विजेत्यांची निवड केली जाणार आहे. पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला 1 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील भोरटेक शिवारात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हताश झाला. वन्य प्राण्यांपासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जागता पहारा द्यावा लागतोय.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं कार्ला वेहरगावमध्ये जुगार अड्ड्यावरती छापा टाकत 10 जणांना ताब्यात घेतलं. 10 जणांकडनं रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा 1,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लोणावळ्यात ड्रगची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. ड्रगची विक्री करत असताना आरोपीला पोलिसांनी पकडलं. या आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. पाटण तालुक्यातील मळे, कोळणे आणि पांथरपूज या गावाच्या पुनर्वसनासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत 6 कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. लोणावळ्यात एकाच दुचाकीवरनं 5 ते 6 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. स्टंटच्या नावाखाली विद्यार्थी जीवाशी खेळ करत असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. यासाठी पालिकेनं विविध उपाययोजना राबवल्या असून अद्ययावत यंत्रांच्या खरेदीवरती भर दिला गेलाय. मुंबईतल्या धुळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेनं बॅटरीवरती चालणारी धूळ शोषणारी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या यावल वनविभागातील वैजापूर वनक्षेत्रामध्ये वनविभागाच्या गस्तीदरम्यान विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ब्राह्मणी बदक आणि कमी आवाजात शिटी वाजवणारं बदक अशा पक्ष्यांची नोंद झाली आहे.